पर्यंत का नाही आले. तर एक तर सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे तुमचा तो म्हणजे हॉल तिकीट का नाही आले. तर हा एक तुम्ही हा प्रश्न घेऊन चालू नका. कारण की जर आपल्याला सांगितले त्यांनी की डेट तुमची ह्यापर्यंत गेली तर मोस्ट ऑफ करून काय होतं माहिती आहे का, तुमची जी आपल्याला ना 7-8 दिवस आधी असं माहिती पडतं आपल्याला हॉल तिकीट दिलं जातं, बरोबर की नाही एक्झाम. तर त्याचे टेन्शन तुम्ही घेऊ नका. तुम्ही मोस्ट ऑफ करून पेपर स्टडीवर लक्ष द्या, ठीक आहे की नाही. जेव्हा अपडेट होईल डेट वगैरे तर बघा आतापर्यंत जेवढे पण तुम्ही एक्झाम वगैरेचं तुम्हाला माहिती आहे की सेट एक्झाम वगैरे जेव्हा पण आलं असेल ते मोस्ट ऑफ करून जेव्हा आपल्या एक्झाम असते की नाही त्याच्या 7-8 दिवसपर्यंत त्यांनी आपल्याला उपलब्ध करून देण्याचं, बरोबर की नाही. ते जेव्हा तुमची फिक्स डेट होईल की तुमच्या ह्या तारखेला आहे, आता मोस्ट ऑफ करून 7 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला सांगितलं ही की नाही. तर जेव्हा तुम्हाला ते 6 सप्टेंबर म्हणजे फिक्स जेव्हा तुम्हाला होईल त्याचे पण तुम्हाला मागे पुढे होऊ शकते डेट, म्हणजे पुढे जाणार ती डेट. तर मग तोपर्यंत तुम्हाला ती माहिती कळवली जाईल, बरोबर की नाही. तेव्हाच तुम्हाला ते हॉल तिकीट येणार आहे. अजूनपर्यंत डेट आपली त्यांनी फक्त सांगितलं की आपण जस्ट ही मेन्शन करून चालतो आहे, ठीक आहे ना. पण त्या दिवशी पण जर तो एक्झाम आहे तर मग एखाद्या ती डेट पुढे सरकवली जाणार, बरोबर आहे की नाही. तर त्याचं हॉल तिकीटचं वगैरे टेन्शन घेऊ नका तुम्ही. हॉल तिकीट आपल्याला वेबसाईटवर मिळून जाणार, ठीक आहे. जर 7 किंवा म्हणजे 7-8 दिवसाच्या याच्यामध्ये आपल्याला ते उपलब्ध करून देणार ते आपल्याला, ठीक आहे. तर त्या क्वेश्चनवर एवढं लक्ष देऊ नका तुम्ही, ठीक आहे. नेक्स्ट आहे की तुमचं हे एकच होतं की नाही की अजून का नाही आलं आहे. तर ते मी तेच म्हटले आता की तुम्हाला फक्त जोपर्यंत डेट तुम्हाला फिक्स कळत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपल्याला नवीन परीक्षा जोपर्यंत आपल्याला म्हणजे हॉल तिकीट जाहीर केलं जात नाही तोपर्यंत तुमचं हॉल तिकीट येणार नाही आहे. जोपर्यंत आपल्याला जेव्हा फिक्स डेट आपल्याला माहिती पडेल की नाही तेव्हा आपल्याला ती हॉल तिकीट दिलं जाईल, ठीक आहे. म्हणून काळजी करण्यासारखं कारण काहीच नाही आहे, ठीक आहे. आणि काही असतं की हॉल तिकीटमध्ये काय काय मेन्शन केलेलं असतं. तुमच्या हॉल तिकीटमध्ये बघा मोस्ट ऑफ करून तुम्हाला तुमचं कॅन्डिडेटचं नेम, रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर असतं, एक्झाम डेट असतं, एक्झाम टाईम असतो, रिपोर्टिंग टाईम असतं, एक्झाम सेंटर नेम असतं, हे की नाही. सेंटर ॲड्रेस वगैरे तिथे दिलेले असतात. आणि काही मेन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे कुठला आहे तुमच्याला, इंट्रोडक्शनचा टॉपिक आहे, बरोबर आहे की नाही. इंट्रोडक्शनचा टॉपिक आहे तुमच्याला, तो तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्हाला ते तुम्हाला रीड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण तुमच्या लक्षात येऊन जातील, ठीक आहे. आता पुढे तुमच्याला की हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड केलं जातं, बरोबर की नाही. तर त्यासाठी एक सांगणार की तुमची जी ऑफिशियल वेबसाईट आहे की नाही जे त्याच्यावरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे. PDF डाउनलोड करून त्याची प्रिंट तुम्ही काढू शकता, ॲडमिट पण तुम्हाला मिळून जाणार, ठीक आहे. एवढं टेन्शन घ्यायचं काय. आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना एक्झामसाठी, ओके. काही क्युरियस तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, ठीक आहे. आणि टेन्शन घेऊ नका हॉल तिकीटचं. मी कसं सांगणार की टेन्शन तुम्ही घेऊ नका, ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.